नमस्कार मित्रांनो, आज आपण फिजिओथेरपी या कोर्स संदर्भात माहिती घेणार आहोत. या कोर्सला कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं असतं आणि आपण कशा पद्धतीने ऍडमिशन प्रक्रिया मध्ये भाग घेऊ शकतो आणि तो फॉर्म कसा भरायचा, चॉईस फिलिंग कसं करायचं. तर या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस. या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या कोर्सेस संदर्भात बघायला मिळतील या युट्यूब चॅनलवरती. तर आपण आज फिजिओथेरपीची जी काय चॉईस फिलिंग आहे, ते सेकंड राऊंडचं चॉईस फिलिंग सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ते कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पूर्ण माहिती यामधून मिळून जाईल. की आता आपण बघा, स्क्रीन शेअर करतोय मी तुम्हाला. तर ही आपली जी आहे ती अधिकृत वेबसाईट आहे अशी गव्हर्नमेंटची, सीईटी सेल. तुम्हाला https://cetcell.महासीईटी.org या वेबसाईट वरती जायचं आहे. या वेबसाईट वरती गेल्यानंतर इथं पहिलंच ह्याच्यामध्ये क्लिक करून तुम्हाला पुढे प्रोसेस करायचे आहे. त्यानंतर हे तुम्हाला पोर्टल ओपन होईल. त्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस इयर ऑफ 2024-25 यामध्ये तुम्हाला जाऊन सिलेक्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये आपण बघतोय की सर्व कोर्सेस संदर्भात या ठिकाणीच आपल्याला येऊन फॉर्म भरायचा असतो. तर आता आपण जो जाणार आहे तो पीपीटी साठी आपल्याला नीट यूजी या पोर्टल वरती जायचं आहे आपल्याला. आणि या पोर्टल वरती गेल्यानंतर हे तुम्हाला अशा पद्धतीनं पुढचं पेज ओपन होतं. तर ह्या पेज मधून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मीन्स तो तुमचा लॉग इन आयडी असतो आणि पासवर्ड जो आहे तो तुम्हाला यामधून शेअर टाकायचा आहे. की तुम्हाला त्याच्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्याला करता येते. आता आपण या ठिकाणी टाकतोय पासवर्ड, मोबाईल नंबर आणि पासवर्ड 85. आता इथे मी ऑलरेडी हे केलेलं आहे सेट. तर तुम्ही बघताय इथं हा पासवर्ड, हा मोबाईल नंबर जो आहे तो मी ऑलरेडी सेव्ह केलेला होता म्हणून हा दिसतोय इथे. आणि या विद्यार्थ्याचं मी चॉईस फिलिंग फर्स्ट राऊंड मध्ये पण केलं होतं. तर आता आपण बघतोय या ठिकाणी बघा, हे असं नेक्स्ट राऊंड येतं, प्रेफरन्स टू राऊंड. या ठिकाणी जाऊन क्लिक करायचं आहे. तुम्हाला बघा या ठिकाणी हे असं पोर्टल ओपन होतं. या ठिकाणी येऊन इथं हा आरो दिसतोय, या आरो वरती क्लिक करायचं आहे. बरोबर. आता याच्यानंतर लास्ट राऊंडला जो आपण फर्स्ट राऊंडचा जो चॉईस फिलिंग केलं होतं ते इथं डाउनलोड रिपोर्ट म्हणून येतंय. आणि आता सेकंड राऊंड साठी आपल्याला जे आहे ते फिजिओथेरपीचं इथं चेक इलिजिबिलिटी येते. तर चेक इलिजिबिलिटी आल्यानंतर आपण ऍड प्रेफरन्स, आता या ठिकाणी बघा तुम्हाला ऍड प्रेफरन्स म्हणून येते. आता इथे आपल्याला जे आहे ते कॉलेजची नावं आणि हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याला आता कॉलेजचं नाव जे आहे ते मी इथं या ठिकाणी लिस्ट बनवलेली आहे ऑलरेडी. त्यानुसार मी कॉलेज सिलेक्ट करतोय. तुम्हाला जे कॉलेज टाकायचे ते तुम्हाला कॉलेजची लिस्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी हे करायचं आहे. मी आता पहिल्यांदा टाकतोय नूतन कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सांगली. या ठिकाणी सिलेक्ट कोटा करतोय स्टेट आणि ऍड प्रेफरन्स करतोय. तर हा ऍड झालेला आहे प्रेफरन्स. त्याच्यानंतर सेकंड जो प्रेफरन्स आहे तो प्रमिला देवी प्रमिला देवी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सांगली. या ठिकाणी स्टेट ऑप्शन येतोय आणि ऍड प्रेफरन्स करतोय. त्याच्यानंतरचा तिसरं जे कॉलेज आहे ते मी सिलेक्ट करतोय लाटे, LATE. अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते चॉईस फिलिंग करायचं आहे. तर
तिसरं कॉलेज आहे एमजीएम कॉलेज नवी मुंबई. एमजीएम कॉलेज नवी मुंबई. स्टेट कोटा, ऍड प्रेफरन्स. त्याच्यानंतरचं कॉलेज जे आहे ते आपल्याकडं लोकमान्य मेडिकल कॉलेज. लोकमान्य मेडिकल कॉलेज नवी मुंबई खारघर. त्याच्यानंतरचा प्रेफरन्स आहे आपला तेरणा चॅरिटेबल. तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई. अशा आपण प्रेफरन्स ऍड करतोय मित्रांनो. त्याच्यानंतर सीएमएफ कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे. सीएमएफ सीएमएफ कॉलेज ऑफ फिजिओथेरपी निगडी पुणे. त्याच्यानंतरचा जो प्रेफरन्स आहे मित्रांनो ते व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट. व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर इन्स्टिट्यूट पेठ सांगली. त्याच्यानंतरचा प्रेफरन्स आहे मित्रांनो टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई. त्यानंतर पीटीटी आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण यामध्ये जे आहे ते चॉईस फिलिंग या कॉलेजचं केलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स अशा पद्धतीने अपडेट करता येतो की तुम्हाला कोणतं कॉलेज खाली वर करायचं आहे ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर मिळतं. आता मी हे 4 नंबरला कॉलेज ठेवतोय, अपडेट करतोय. आता हे कॉलेज आपण मगाशी 9-10 नंबरला होतं त्याला आपण 4 नंबरला अपडेट केलं. आता हे बघा तुम्हाला 4 नंबरला दिसेल व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी पेठ सांगली. तर अशा पद्धतीनं तुम्हाला चॉईस खाली वर करता येतं. या ठिकाणी तुम्हाला जर चॉईस चेंज करायचा असेल, सिक्वेन्स द्यायचा असेल तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्हाला हा कर्सर दिसतोय, या ठिकाणी तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर प्रेफरन्स तुम्हाला डिलीट करायचा असेल तर इथून डिलीट करू शकता. आणि तुम्हाला एक कॉलम जर खाली करायचा असेल, डाऊन करायचा असेल तर एक कॉलम डाऊन करू शकता, एक कॉलम अप करू शकता आणि इथं या ठिकाणी तुम्ही त्याला एडिट करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा चॉईस फिलिंग करायचा आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये प्रेफरन्स जो आहे तो मी आता लॉक करतोय. तर मला एवढेच कॉलेज ह्या विद्यार्थ्यांची लिस्ट आली होती त्यानुसार मी इथे गाडगे आदिती नागेश ही माझी विद्यार्थिनी जी आहे ती सातारला राहते. तर तिच्यासाठी हे चॉईस फिलिंग मी आता केलेलं आहे. लॉक प्रेफरन्स करतोय मी आता. अशा पद्धतीनं लॉक प्रेफरन्स झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही आता जाऊन अनलॉक प्रेफरन्स ही करू शकता परत तुम्हाला, किंवा डाउनलोड रिपोर्ट. आता डाउनलोड रिपोर्ट मी करतोय. तर अशा पद्धतीनं तिचा जो रिपोर्ट आहे तो डाउनलोड झालेला आहे. तर हा रिपोर्ट आपण आता परत विद्यार्थ्याला पाठवून देत असतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो या पद्धतीने आपण फिजिओथेरपीचं चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करतात ते बघितलेलं आहे. तर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल किंवा तुमचंही चॉईस फिलिंग तुम्हाला करायचं असेल किंवा कोणत्या कॉलेजची काय फी आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच आपण तुम्हाला या काउन्सिलिंगच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मदत करू. या लिंकच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आय डी, बाकी ज्या गोष्टी आहेत त्या मी दिलेल्या आहेत त्या मार्फत तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कोणत्या कोर्स संदर्भात माहिती हवी असेल तर ते माहितीचा कोर्स डिटेल्स आणि तुमचा मोबाईल नंबर शेअर करा. मी तुम्हाला नक्कीच कॉल करेन. आणि या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून ही जी माहिती आहे ती गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच शेअर होईल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.